सभापती महोदय, सन्माननीय सदस्य योगेशजींनी पुण्याच्या 32 गावाच्या संदर्भामध्ये जी लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे, या संदर्भामध्ये 4/10/2017 रोजी 11 गावं ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आली। त्याच्यानंतर 30/6/2021ला अजून 23 गावं महानगरपालिकेमध्ये आली आणि या 34 गावांपैकी पुन्हा एकदा 2 गावं त्याची नगरपालिका झाल्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेतनं वगळली गेली, म्हणून ती 32 गावं राहिलेली आहे। या संपूर्ण गावांचा महानगरपालिकेमार्फत विकास करत असताना पाणी पुरवठा असेल, विद्युत विभाग असेल, पथविभाग असेल, घनकचरा असेल, कर आकारणीचा तिथला भाग असेल, या सगळ्या ह्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं महानगरपालिका ही तिथल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते। परंतु तिथला जो डीपी आहे तो डीपी अजून मंजूर झालेला नाही, ते मंजूर करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे आणि 2 प्राधिकरणामार्फत पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि नगर रचना विभाग या 2 विभागांकडनं 11 गावांसाठी आणि 23 गावांसाठी डीपी करण्याचं काम हे सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सन्माननीय सदस्यांनी सांगितले की विकासात्मक नक्की परिस्थिती काय आहे। तर या वर्षासाठी या 32 गावांसाठी पाणी पुरवठ्याला 250 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। ड्रेनेजसाठी 66 कोटी आणि 75 कोटी अशी 2 टप्प्यामध्ये तरतूद केलेली आहे। रोडसाठी 107 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि या तरतुदीच्या पलीकडे जाऊन अजून जर निधी लागणार असेल तर तो निधी देखील महानगरपालिका द्यायला तयार आहे। त्याच्यामुळं नवीन महानगरपालिका करणं हे शासनाच्या दृष्टिक्षेपातही नाही आहे, परंतु जी 32 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं विकासात्मक न्याय देण्यासाठी भविष्यामध्ये शासन कटिबद्ध आहे।